नमस्कार, अन्नपूर्णा जेमजीमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी चिगळची भाजी बनवणार आहे. त्यासाठी हा चिगळ मी असा निवडून घेतला आहे. या पद्धतीने असा निवडायचा, त्याच्या काड्या काढून टाकायच्या आणि हा चिगळ जमिनीमध्ये हे वेल असतो तो सगळीकडे पसरतो, त्यामुळे त्याला खूप माती असते. याला 4-5 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा. भाजी याची स्वच्छ धुवून घ्यायची. मी त्या पद्धतीने ही अशी भाजी निवडून घेतली आणि स्वच्छ धुवून चाळणीमध्ये निथळत ठेवली. आता मी कढईमध्ये तेल टाकलं. 1 चमचा जिरं छान असं फुलल्यानंतर 1 कांदा बारीक चिरून तेलामध्ये परतायला टाकला. तो छान असा परतून घेतला. तेलामध्ये छान असा परतायचा, त्याचा कच्चापणा जाऊ द्यायचा. कांद्याचा कच्चापणा गेल्यानंतर छान असा परतून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये मी हे 1 चमचा लाल तिखट टाकले आणि अजून थोडंसं टाकलं वरती. ही भाजी अशी छान, जास्त साहित्य नाही लागत या भाजीला. कोणी कोणी हिरवी मिरची आणि लसूण पण घालतं, पण ही लाल तिखट घालून पण खूप छान भाजी बनते. अर्धी वाटी मी मुगाची डाळ भिजत टाकली होती. ती भिजल्यानंतर मी ती पण आता ही त्याच्यामध्ये टाकली आहे तेलामध्ये परतायला. ती छान अशी परतून घ्यायची सगळीकडून. मीठही घातले मी चवीनुसार. पुन्हा एकदा सगळीकडून हलवून घेतलं. आणि ही स्वच्छ धुवून घेतलेली निथळत ठेवलेली चाळणीमध्ये चिगळची भाजी ती आता त्याच्यामध्ये टाकायची कढईमध्ये आणि ही छान अशी सगळीकडून हलवून घ्यायची. या भाजीमध्ये मॉइश्चर खूप असतं, त्यामुळे ह्याच्यात एक्स्ट्रा दुसरं पाणी टाकायची गरज नाही. ती त्याच्यामध्येच शिजते. आणि हे सगळीकडून हलवून घेतल्यानंतर ही 2 मिनटात भाजी तयार होते. 2 मिनटंच फक्त झाकण लावून ठेवायचं. आणि ही भाजी 2 मिनटामध्ये तयार झाली. पहा किती सुंदर दिसतीये. चवीला तर भाकरीसोबत अप्रतिम लागते. एकदा बनवाल तर पुन्हा पुन्हा बनवाल. चव खूप अफलातून लागते. एकदा तुम्ही नक्की ट्राय करा. हे पहा, ही भाजी आपली आता तयार झाली आहे. अशा पद्धतीने ही चिगळची भाजी तयार झाली.